दोन्ही संघ आपण तयार आहात. यानंतर तो चौथा सामना असेल अमर स्पोर्ट कासने आणि नानकर संघ. ग्रुप दाबेल ग्राउंड. त्याचा पहिला सामना खारबाव आणि धामणगाव, दुसरा सामना चाविंद्र आणि पायगाव आणि तिसरा सामना ठाकूरवाड आणि सरवली सुरू होतोय. आणि यानंतरचा सामना असेल कासने विपक्ष नानकर. गोलंदाज संजय ठाकरे. गेम ऑन. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूचा अगदी पिछा केला आहे जगूना. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवला आहे. अगदी 3-3 खेळाडू चेंडूला पकडत आहेत. चेंडूला उचललाय पुन्हा एकदा जमिनीवर. धावा मिळतील 3. पहिल्या चेंडूवर 3 आलेत. सरवली संघाचा फलंदाज जग्गू याच्या बॅट मधून. बघूया सोमनाथ चौधरी या संघाचे संघनायक म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. एक चांगला व्यक्तिमत्व सोमनाथ चौधरी. हा फटका ऑन साइडला महेंद्रला खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क हवा तसा झाला नव्हता. सर बॅट कट आहे सर. बैट से रन. यस थैंक यू. बैट कट. एक सिंगल धाव महेंद्रच्या बॅट मधून. संघाची टोटल 4. इथे हा चेंडू ऑन साइडला जगून खेळून काढलाय. बघूया समोर क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. विश्वनाथ शॉट मिड विकेटला आहेत. धावा बनलेत 5. महेंद्रसाठी हा चांगला चेंडू. अगदी स्क्वेअर कट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन अँड लेंथ टप्पा चांगला होता. नक्कीच एक शांत असे संघनायक कूल कॅप्टन संतोष ठाकरे यांना आपण मिडऑफ वर पाहतोय. संदेश शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. हा फटका कव्हर पॉइंट रिझन मधून अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका महेंद्र यांच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार येतोय चौकार. 5 वर महेंद्र, 4 वर जग्गू. संघाची टोटल 9. शेवटचा एक चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे. यानंतर कासने विपक्ष नानकर. दोन्ही संघनायक आपण तयार आहे टॉस साठी. आजच्या दिवसातून आपण चौथा सामना यानंतर पाहणार आहोत. हा चेंडू हवेमध्ये आहे. चांगला झेल टिपलाय. शॉट मिड विकेटला विश्वनाथ यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद महेंद्र. पहिली विकेट 9व्या धावसंख्येवर. नक्की शेवटच्या चेंडूवर विकेट अखेरकार संजय ठाकरेनं मिळवलेली आहे. नवीन फलंदाज प्रवीण आणि गोलंदाज झालेत संघाचे कूल कॅप्टन संतोष ठाकरे. नक्कीच कबीरदादा ठाकरे
यांच्याकडून या संघाला आणि संपूर्ण दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा आहेत. आणि विजेंद्र ठाकरे एसटी रसिकेची भूमिकेत गणेश ठाकरे असतील, दत्ता ठाकरे, विष्णू ठाकरे, संजय ठाकरे, संतोष ठाकरे, संदेश ठाकरे, जयहिंद तरे अशी कित्येक नावं या संघामधून आपल्याला घेता येतील. चांगला संघ आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा. चला चला वेळेच्या बाबतीत सर्वांचं सहकार्य असू द्या मित्रांनो. गोलंदाज संतोष ठाकरे, लेफ्ट आर्म राऊंडचा मार. इथे तिसरा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक जयहिंद तरे झेलच्या खाली टिपला झेल. फलंदाज बाद जग्गू. बॅट टू दी डगआउट. नवीन फलंदाज कबीर. कबीर एक संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत. नक्कीच सुरेंद्र चौधरी यांच्याकडून देखील जानमन सरवली संघाला स्पेशली शुभेच्छा आलेत. श्यामदादा चौधरी यांचा संघ जानमन सरवली आणि त्या संघाचे संघनायक सोमनाथ चौधरी आहेत. कबीर चांगली खेळाडू आहेत. जानमन सरवली संघाचा आपण विचार केला तर कबीर या खेळाडूचं नाव त्या संघामधून खूप मोठं आहे. कबीर पाटील, रणजित पाटील, प्रवीण महेंद्र केशव पाटील असतील, त्यानंतर रवींद्र पाटील. एक चांगला संघ आहे. श्यामदादा चौधरी, राम चौधरी असतील, सोमनाथ चौधरी. तर या चेंडूवर षटकार ठोकलाय. कीच अगदी आपण पाहिलं तर कबीरनं सात धावींनी संघाची टोटल 17 वर धावून पोहोचलेली आहे. सर आपके पास रखो एक एक्स्ट्रा गेन रखो. यस. कबीरच्या नावाचा आपण उल्लेख करत होतो आणि नावाला साजेसा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. नक्की सोमनाथ चौधरी, श्यामदादा चौधरी या फटक्यावर खुश असतील. शेवटचा चेंडू संतोष ठाकरे. हा पुन्हा एकदा चेंडू उडवलाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. संजय ठाकरे मस्तक पे दस्तक. चेंडू सीमापार. सलग 2 मध्ये 2 आणि संघाची टोटल 23. चांगला आकडा. 12 चेंडू मध्ये 23. जग्गू आणि महेंद्र जरी बाद झाले तरी कबीर पाटीलनं सामन्याची सूत्र स्वतःच्या खांद्यावर उचललेली आहेत. 3 चेंडू मध्ये 14 वर कबीर पाटील खेळतायत. प्रवीणला खातं खोलायचं आहे. नक्कीच महेंद्र न 5 धावांचं योगदान दिलं तर जग्गून 4. हो गया. गणेश ठाकरे संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांनी आपली ओळख अष्टविनायक ठाकूरपाडा संघातून निर्माण केली. ओव्हर नंबर 3 साठी आलाय.
संतोष ठाकरेला दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्येला चांगला आकार दिलाय. इथे बॅटची आउटसाइड एज, चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनला उचललाय. एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 24 धावा लागलेत. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. यानंतरचे पुढील दोन्ही संघ आपण तयार राहा. कासने विपक्ष नाणकर. इथे फलंदाज कबीर, झेलबाद, मोठी विकेट. अखेरकार गणेश ठाकरेनं कबीर पाटीलची विकेट मिळवली आहे. विजेंद्र ठाकरेनं झेल टिपलाय. धन्यवाद संतोष भाऊ, चांगलं सहकार्य कमिटीला. अगदी चेंडू आपण घेऊन आलात. मंडळ आभारी आहे. नक्कीच कमलाकर पाटील साहेब देखील खुश आहेत संतोषवर. नवीन फलंदाज रणजित पाटील. चौदा चेंडूमध्ये 24 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. बाद झालेल्या फलंदामध्ये जग्गू महेंद्र आणि त्यानंतर कबीर पाटील. प्रवीण 1 वर खेळतायत आणि न्यू बॅटर रणजित. गणेश ठाकरे राहून द विकेट. अपील जरूर केली. बघूया इष्टिरक्षक विजेंद्र ठाकरे चेंडू उचलतायत. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या 25. 15 चेंडूमध्ये 25. अजूनही 9 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. वेलकम भगवानजी भोईर आणि नाना कोंडली यांच्याकडून संपूर्ण सीझनसाठी षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट. आज पहिला मानकरी श्याम पाटील ठरलेत, ज्यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. जबरदस्त फटका. रणजित पाटीलचा क्लास. सॉरी प्रवीणनं हा फटका खेळलाय. षटकार. सहा धावीने आता संघाच्या धावसंख्येला चांगला आकार आलाय. 31. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये 20 पेक्षा जास्त धावा बनवण्याची ताकद या संघाच्या फलंदाजामध्ये आहे. वेलकम भगवानजी भोईर, अमर स्पोर्ट कासने संघाचे संघनायक, नानकर संघाचे संघनायक, आपण देखील उपस्थित राहा. 8 चेंडूंची पहिली इनिंग शिल्लक आहे. इथे चेंडूला उडवलाय. बघूया किरण झेलच्या समोर. चांगला झेल. फलंदाज बाद प्रवीण. लॉंग ऑनला चांगला झेल टिपलाय. नवीन बॅटर संजय पाटील आलेत. नक्की संजय पाटील आपण सलामीला या संघातून खेळताना पाहिलाय. आज पाहिलं तर क्रमांक 6 वर आलेत. बघूया केशव पाटील, सोमनाथ चौधरी, जग्गू श्यामदादा चौधरी, प्रवीण महेंद्र, रणजित पाटील, त्यानंतर किशोर पाटील. एक चांगली टीम
आपण पाहतो जॉन मन सरवली. शेवटचा एक चेंडू. संजय पाटील चेंडूला अगदी ऑन दी कार्पेट केलेला आहे. बघूया शॉट मिड विकेट वरून चेंडूला उचललाय. इथे दुसरीची कॉलिंग. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. रणजित पाटील थांबलेत. गणेश ठाकरे फलंदाज बाद. एक धाव तर आलेली आहे. फलंदाज संजय धावचीत बाद आहेत. एकच धाव. धावसंख्या 32. न्यू बॅटर मैदानामध्ये केशव पाटील. केशव पाटीलचा देखील आज नंबर आलेला आहे 7व्या क्रमांकावर. केशव पाटील हे नाव आपण वीर तानाजी दापोडे किडानगरीतून खूप ऐकलं होतं. खास करून गोलंदाजी डे नाईट स्पर्धा झाली होती आणि तेव्हापासून केशव पाटीलला श्यामदादा चौधरीनं संघामध्ये स्थान दिलेलं आहे. बघूया आज फलंदाजीसाठी आणि गोलंदाज झालेत किरण. ओव्हर नंबर 4. एक स्लॉग ओव्हरचं ओव्हर ज्याला आपण नेहमी म्हणतोय की हाणामारीचं. किरण 3 ओव्हर 5 बाद 32. 50 की 50च्या आत. बघूया इथे रणजित नॉन स्ट्राईकला आहे. केशवच्या मनामध्ये काय या चेंडूवर आपल्याला कळेल. किरण एक चांगला खेळाडू आहे कारण की जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या नावाची जर्सी म्हणजे किरणच्या नक्कीच नावामध्ये खेळ देखील तसाच असेल. एक धाव इथे कंप्लीट केली. दुसरीसाठी केशव पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 34 धावा. 19 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 34 धावा. आपण पाहतो जॉन मन सरवली संघाच्या फलकावर. मातीच्या खेळपट्टीवर 35+ एक चांगली टोटल आहे. तुम्ही चांगली फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली तर धावा तुम्ही डिफेंड करू शकता. हा फटका बघूया ऑन साइडला केलायचा होता. एक चिकी सिंगल इथे केशवनं कंप्लीट केलेला आहे. किरणनं अपील जरूर केलाय मात्र पंच सहमत नाही. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 35. शेवटचे 4 चेंडू रणजित पाटील कडे आहेत. बघूया रणजित पाटील कडे मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. एक उंच पुराचा खेळाडू. 20 चेंडू 35 बनलेत. 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. कमलाकर पाटील साहेब आपण तयार राहा. यानंतर पुढील 2 संघादरम्यान आपले शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. कासने विपक्ष नानकर असा सामना आहे. इथे चेंडू अजूनही संदीप उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 37. नक्की संदीप कडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेत. आणि क्रिकेटमध्ये एकदा झालेली चूक तिची भरपाई आपल्याला पुन्हा करता येत नाहीये. हा चेंडू बघूया. अपील तर जरूर झालेली आहे. शॉर्ट लेग मधून चेंडूला यष्टीरक्षक उचलतायत विजेंद्र ठाकरे. लेग बायचा इशारा आलाय. एक सिंगलला धावसंख्या 38. शेवटचे 2 चेंडू बघूया. केशव पाटील हे मात्र किरण या 2 चेंडूंवर विजय कोणाचा राहील. ठाकूरपाडा संघाचा की सरवली. हा फटका अगदी बघूया. यष्टीरक्षक त्याच्या मागे चेंडू सेफ लाईन होतोय. 1 कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी पूर्ण. तिसरी
आणि चौथीसाठी नाही इथे फलंदाजाला परतावं लागेल. काय निशाणा साधलाय किरणनं. नक्कीच रणजित बाद झालाय. तिसरीच्या प्रयत्नात रणजित बाद झाले. 2 धावा येतील. इथे अगदी आपण पाहिलं तर रवींद्र पाटील बघा डावखुरे आता जे फलंदाज आहेत त्यांना देखील खूप खालच्या क्रमांकावर राखून ठेवलंय. नक्कीच पारसिक बँक कारभाव शाखेचे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत रवींद्र पाटील. एक चांगलं व्यक्तिमत्व. शेवटचा एक चेंडू. धावा बनलेत 40. बघूया रवींद्र पाटील शेवटचा चेंडू. आणि मित्रांनो आपण रवींद्र पाटील यांच्याबद्दल चर्चा करत होतो. सध्या पारसिक बँक शाखा खारबाव येथे ते मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि डावखुरे आताचे एक चांगले फलंदाज. बघूया शेवटच्या चेंडूवर किरण की रवींद्र पाटील. 40 बनलेत. चला चला जरा स्पीडअप करा. शेवटचा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे हा चेंडू आला आहे डॉट आणि पहिल्या इनिंगची समाप्ती. धावा बनवल्यात जर्मन सरवली संघानं 6/40 आणि 41 धावांचं लक्ष आहे. आपण धावगतीचा विचार केला तर 10.25च्या सरासरीनं 41 बनवायचे आहेत. कमलाकर पाटील साहेब आपण या आपले शुभ हस्ते आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करू. कमलाकर पाटील साहेब भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया. कासने विपक्ष नानकर या 2 संघादरम्यान नाणेफेकी. कॅमेरामॅन टॉस केली जाते आणि नानकर संघाच्या बाजूनं नाणेफेकी कासने की नानकर. कासने यस भगवानजी भोईर आणि प्रथम घेतला आहे. गोलंदाजीचा निर्णय. धन्यवाद कमलाकरजी पाटील साहेब.
चला चला सलामीर जोडी धन्यवाद. गणेश ठाकरे, संतोषजी ठाकरे ऑल टीम आणि सलामीर जोडी संजय ठाकरे आणि जयंत तरे. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाची ही दोन खूप जुनी नावं नक्की जयंत तरे आणि संजय ठाकरे 41 बनवायचे आहेत. 10.25च्या सरासरीनं पहिल्या चेंडूवर नक्कीच अगदी कबीर पाटीलचा पहिल्या अँगलला जर हात कदाचित स्टंपला लागला असता तर निर्णय वेगळा पाहायला मिळाला असता. इथे संजय ठाकरेला जीवनदान आहे. बघूया इथे एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर. 41 धावा बनवायचे आहेत आणि कबीर पाटीलला पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजाची धुरा सोपवलेली आहे. बघूया सोमनाथ चौधरी यांना आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला आणि शॉर्ट फाईन लेगला श्यामदादा चौधरी. इथे फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँड होतो चेंडू. रणजित पाटील चेंडूला उचलतायत. एक सिंगल धाव. नक्कीच रवींद्र पाटील यांना आपण शॉर्ट लेगला पाहतोय. केशव पाटील, प्रवीण, महेंद्र चांगली नावं या संघामधून देखील पाहायला मिळत आहेत. स्लॉग सेफचा चांगला फटका रवींद्र पाटील यांच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. संजय ठाकरेला जीवनदान आणि त्यानंतर हा चौकार. धावा बनले 6. ते पुन्हा एकदा चांगला फटका. तोच रिझल्ट सेम कॉफी आपण करूया. बघा मी मगाशीच उल्लेख केलाय की संजय ठाकरेला जीवनदान मिळालंय आणि सलग 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. धावा बनले 4 मध्ये 10. नक्कीच कबीर ठाकरे मनामध्ये कबीर पाटील विचार करत असेल की माझा हात स्टंपच्या साइडून कसा गेला, कारण की 2 चौकार त्यांनाच ठोकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट घेता आली असती, मात्र क्रिकेटला जर आणि तर, किंतु आणि परंतु हे शब्द चालत नाहीयेत. जयंत तरे दुसरी साठी निघालेत आणि पोचलेत देखील. धावसंख्या 12. 5 चेंडू मध्ये आल्यात 12. इथे हा चेंडू इनफिल्डच्या हातमध्ये अडवलाय.
संजय ठाकरे अखेरकार धावचीत बाद झालेत. पहिलं सांघिक यश 13 या धावसंख्येवर. बघा प्लीज एक आपल्या संघामधून कोणी जर पंच स्क्वेअर लेग म्हणून जात असेल तर प्लीज सहकार्य करा. पंचांना जरा जेवणासाठी आपण सुट्टी देऊया. एक एक पंच आपण कमी करू या सामन्यानंतर. गोलंदाज प्रवीण आलेत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये कुल कॅप्टन संतोष ठाकरे. चला चला सरवली संघ वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. श्यामदादा, सोमनाथजी चौधरी, वेलेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. संजय भाऊ फिल्डिंग लावून घे लगेच. कबीरजी पाटील, ऑल टीम. आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण तिसरा सामना इथे पाहतोय. जय हिंद तरे स्ट्राईकला आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावगतीपेक्षा जास्त बनल्यात. मात्र एक विकेट संजय ठाकरेजी मिळवलेली आहे. सोमनाथ चौधरी, श्यामदादा चौधरी आणि जग्गू अगदी आपण पाहिले तर इनफिल्डच्या हातमध्ये आहेत. जग्गूचे दोन सहकारी, एक लेफ्ट हँड राईट हँड. चला चला लक्ष ठेवा. सरवली संघाचे सहकारी खेळाडू. गोलंदाज प्रवीण, ओव्हर नंबर 2. जय हिंद तरेनं फटका उडवलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. एकच धाव. एका धावीने संघाची टोटल 14. 7 मध्ये 14. 41 बनवायचे आहेत. यानंतर कासने, विपक्ष, नाणकार. बघा मित्रांनो, सामना सुरू होण्याआधी आपले राखीव खेळाडू अथवा आपला प्रतिनिधी कोणी असेल तो आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवत चला. कारण की इथे लाईव्ह स्कोर आणि ऑफलाईन स्कोरसाठी आपले स्कोरर नवीन आहेत. सामना सुरू होण्याआधी आपण आपले 12 खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहेत. बघूया, संतोष ठाकरे आलेत क्रमांक 3 वर. इथे हा फटका डीप मिड विकेटला. केशव पाटील कडून चुकी. सॉरी, कबीर पाटील आहेत. खराब फिल्डिंग. एकोणावीस धावा. संतोष ठाकरेंना चौकाराने आपला अकाउंट ओपन केलंय. सॉरी, 18 धावा झालेत. 14 + 4 18 धावा आहेत. पुन्हा एकदा स्लॉग सेफ. केशव पाटील चेंडूला अडवलाय, थांबवलाय आणि पकडलाय. धावा मिळाले 2. धावसंख्या 20 धावा. 9 चेंडूमध्ये 20 आलेत आणि 15 मध्ये आता 21 बनवायचे आहेत.
हा चेंडू सोडून दिलाय संतोष ठाकरेनं. चेंडूची लाईन अँड लेंथ दिशा ओळखली होती. वाईटचा इशारा. आता 21 बनलेत, 20 ची गरज. 15 चेंडू मध्ये 20 आलेत. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. तिथे शतरक्षक आहेत. 2 धावा पूर्ण केलेत. चांगली रनिंग मिडन द विकेट. संजय पाटील आणि कबीर पाटील ही बंधूंची जोडी आहे. चांगली फिल्डिंग संजय पाटील कडून. हा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला. आता कबीर पाटील कडून देखील चुकी होणार नाहीये. मिळेल एक सिंगल. कबीर पाटील यांचे मोठे बंधू संजय पाटील. धावसंख्या 24. नक्कीच मिलिंद भाऊसाहेब पाटील भुईर आज कासने संघ त्यांना मिस करतोय. आम्ही देखील मिस करतोय. साहेबांनी संपूर्ण दमनदबरा 20-25 साठी शुभेच्छा दिलेत आणि खास करून अमर स्पोर्ट कासने या संघाला मिलिंद भुईर भाऊसाहेब आहेत. साहेब आपलं खूप खूप स्वागत. मिलिंदजी भुईर इथे 2 ओव्हर धावा बनलेत 28. अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 41 बनवायचे आहेत आणि 2 ओव्हर मध्ये आलेत 28. आता 12 मध्ये 13. 12 चेंडू 13 धावा. एक चौकार जरूर आपण पाहिलाय कबीर पाटील यांच्याकडून गेला. पहिले चेंडूवर एक धावबाद होता संजय पाटीलला संधी मिळाली. या 2 चुका आपण पाहिले तर सरोली संघाकडून आतापर्यंत झालेत आणि 12 मध्ये 13 असा सामना येऊन थांबलाय. केशव पाटील 12 मध्ये 13. केशवने इथे जर चांगली ओव्हर टाकली तर शेवटच्या गोलंदाजाला संधी मिळेल गोलंदाजी करण्याची. बघूया 4 ओव्हर मध्ये सेकंड ओव्हर असो की पहिली, तिसरं ओव्हर खूप निर्णायक असतं आणि T20 मध्ये 19 ओव्हर चेसिंग साठी आणि 50 ओव्हर मध्ये 49. या ओव्हरवर भरपूर काही डिपेंड राहत आहे. चांगला टप्पा. चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू आपण पाहिलाय केशव पाटील यांचा. डॉट बॉल. इथे मिस टाइम फटका. संतोष ठाकरेची विकेट केशव पाटीलने मिळवलेली आहे. चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू 1 डॉट 1 विकेट. आता 10 मध्ये 13 आणि मैदानामध्ये येतोय गणेश ठाकरे.
केशव पाटील इथे गणेशनं चेंडूला उडवलाय, अगदी चेंडू चाललाय सीमा पार. गणेश ठाकरेचा पहिला वार, षटकार. नऊ चेंडू 7 धावा. बघा क्रिकेटचा असा खेळ आहे, एका चेंडूवर गोलंदाजाला असेल तर पुढच्या चेंडूवर नक्कीच फलंदाजाला असेल, असा क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितने भरलेला खेळ आहे. आता 9 मध्ये 7 नानकर संघ. नऊ चेंडू 7 धावा, 41चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठाकूरवाडा. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, बघूया. काऊ कॉर्नर रिझनला सलगचा दुसरा ब्लास्ट. स्कोर इज लेवल. 40 धावा लागलेत, फक्त 1 धाव विजयापासून दूर. आणि दत्ता ठाकरे साहेब खुश आहेत. 3 षटकार, विकेट हॅट्रिक. भगवानजी भोईर, नाना गोंडले करून टी शर्ट आहेत. बघूया गणेश त्या टी शर्टचा मानकरी होईल का. आणि कमलाकर पाटील साहेबांकडून 500 षटकार आला तर. आणि इथे एकच धाव येईल. गणेश ठाकरेचे प्रयत्न चांगले होते, सामना फिनिश झालाय. इथे विजयाची नोंद अष्टविनाय ठाकूरवाडा संघाने केली. आपण श्यामदादा चौधरी जवानमान सरवली संघाला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि पुढील दोन्ही संघ लगेच आपण सामना सुरू करा. सर दोन्ही पंच आपण या. आणि आपले नितीनजी बजाके साहेब आणि संतोषजी चौधरी